संकल्प वर्धेचा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे प्रथमतः सहर्ष स्वागत. तर मित्रांनो, जोपर्यंत पोलीस भरती होत नाहीये तोपर्यंत आपण असे 20 ते 25 प्रश्न डेली चालू ठेवणार आहोत. जेव्हा पेपर होतील त्यानंतर आपण पुढल्या टॉपिकवर अभ्यास करायला सुरुवात करणार आहे. तर मित्रांनो, जे कोणी नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रांना या व्हिडिओची लिंक आणि आपल्या चॅनलची लिंक सेंड करा, म्हणजे त्यांनाही या गोष्टीचा पुरेपूर असा फायदा होईल. तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आज आपण प्रश्नाला सुरुवात करूया. मित्रांनो, पहिला प्रश्न बघा. सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे? तर मित्रांनो, सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे? मित्रांनो, तुम्ही 3 ते 4 सेकंदामध्ये उत्तराचा तर्क लावा. जर तुमचा तर्क योग्य असेल तसं पण मी उत्तर तुम्हाला शेवटी सांगणारच आहे. जर तुमचा तर्क योग्य असेल तर तुमची विचार करण्याची क्षमता जी आहे ती वाढणार आहे. तर मित्रांनो, याचे उत्तर आहे शुक्र. शुक्र हा जो ग्रह आहे तो सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह आहे. पृथ्वीवर टिंबटिंब टक्के भूभाग आणि टिंबटिंब टक्के पाणी आहे. तर मित्रांनो, किती टक्के भूभाग आणि किती टक्के पाणी आहे? तर मित्रांनो, पृथ्वीवर 29% भूभाग आणि 71% पाणी आहे. त्यामुळे आपले ऑप्शन नंबर 2 जे आहे ते बरोबर येईल. महाराष्ट्राच्या उत्तरेस असलेले राज्य पर्यायातून निवडा. पहिला ऑप्शन बघा, कर्नाटक आणि गोवा, मध्य प्रदेश आणि गुजरात, छत्तीसगड आणि तेलंगणा, गोवा आणि तामिळनाडू. तर मित्रांनो, महाराष्ट्राच्या उत्तरेस असलेले राज्य आहेत मध्य प्रदेश आणि गुजरात. लक्षात राहू द्या, महाराष्ट्राच्या उत्तर साईडला असलेले राज्य आहेत मध्य प्रदेश आणि गुजरात. पुढला प्रश्न बघा. महाराष्ट्रात पर्यटन सुविधा देण्यासाठी तसेच पर्यटन विकासाचे काम करण्यासाठी कोणत्या मंडळाची स्थापना करण्यात आली होती? मित्रांनो, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली होती. लक्षात राहू द्या, महाराष्ट्रात पर्यटन सुविधा देण्यासाठी तसेच पर्यटन विकासाचे काम करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ याची स्थापना करण्यात आली होती. बीड जिल्ह्यात खालीलपैकी कोणते ज्योतिर्लिंग आहे? घृष्णेश्वर, भीमाशंकर, परळी वैजनाथ आणि औंढा नागनाथ. तर मित्रांनो, बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग वसलेले आहे. लक्षात राहू द्या, बीड जिल्ह्यातील ज्योतिर्लिंग कोणते आहे? परळी वैजनाथ. 7 बेटांचे शहर अशी ओळख कोणत्या जिल्ह्याची आहे? 7 बेटांचे शहर असे कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते? औरंगाबाद, मुंबई, पुणे आणि नाशिक. तर मित्रांनो, 7 बेटांचे शहर असे मुंबईला म्हटले जाते. लक्षात राहू द्या, 7 बेटांचे शहर मुंबईला म्हटले जाते. गट विकास अधिकाऱ्याची नेमणूक कोणाकडून केली जाते? गट विकास अधिकारी जो असतो त्याची नेमणूक कोणाकडून केली जाते? तर मित्रांनो, गट विकास अधिकाऱ्याची जी नेमणूक असते ती राज्य शासनाकडून केली जाते. लक्षात राहू द्या, राज्य शासनाकडून गट विकास अधिकाऱ्याची नेमणूक केली जाते. पुढील कार्यकाळ सांगा. विधान परिषदेचा कार्यकाळ सांगा. 5 वर्ष कायमस्वरूपी म्हणजे स्थायी, 6 वर्ष राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत. मित्रांनो, विधान परिषदेचा जो कार्यकाळ असतो तो कायमस्वरूपी म्हणजे स्थायी असतो. लक्षात राहू द्या, विधान परिषदेचा कार्यकाळ कायमस्वरूपी असतो. गट विकास अधिकाऱ्यावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते? गट विकास अधिकारी जो असतो त्याच्यावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते? तर मित्रांनो, गट विकास अधिकाऱ्यावर नजीकचे नियंत्रण जे असते ते उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे असते. लक्षात राहू द्या, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे नियंत्रण गट विकास अधिकाऱ्यावर नजीकचे नियंत्रण असते. खालीलपैकी कोणत्या देशाचे चलन रुपया आहे? पाकिस्तान, नेपाळ, दिलेले सर्व आणि भारत. तर मित्रांनो, रुपया हे चलन पाकिस्तानचे पण आहे, नेपाळचे आहे आणि भारताचे आहे. म्हणून पर्याय नंबर 3 आपला योग्य राहील. दिलेले सर्वांचे चलन जे आहे ते रुपया आहे. चांदा हे टिंबटिंब जिल्ह्याचे जुने नाव होते. तर मित्रांनो, चांदा हे कोणत्या जिल्ह्याचे जुने नाव होते? ऑप्शन नंबर बी, चंद्रपूर या जिल्ह्याचे चांदा हे जुने नाव होते. खालीलपैकी कोणता यवतमाळ जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा आहे? वाशिम, बुलढाणा, परभणी आणि गडचिरोली. तर मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा आहे वाशिम. लक्षात राहू द्या, वाशिम हा जिल्हा यवतमाळ जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा आहे. शिवाजी विद्यापीठ कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले? तर मित्रांनो, शिवाजी विद्यापीठ कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले होते? तर 18 नोव्हेंबर 1962 या वर्षी
स्थापन करण्यात आली होती? लक्षात राहू द्या, शिवाजी विद्यापीठ 18 नोव्हेंबर 1962 या दिवशी स्थापन करण्यात आली होती. खालीलपैकी योग्य विधाने निवडा. सिल्वर या मूलद्रव्याची संज्ञा Ag आहे. सिल्वर या मूलद्रव्याची संज्ञा यस आहे. तर मित्रांनो, याचे उत्तर येईल सिल्वर या मूलद्रव्याची संज्ञा जी आहे ती Ag आहे. म्हणून एक हे विधान आपले योग्य राहील. विधान 1 बरोबर या पर्यायाचे उत्तर. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन नंबर 4 राहील. NPCI म्हणजे काय? NPCI म्हणजे काय? तर मित्रांनो, NPCI चा अर्थ होईल नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचे उत्तर राहील. जठर रसामध्ये विरळ टिंबटिंब असते. तर मित्रांनो, जठर रसामध्ये विरळ हायड्रोलिक आम्ल असते. लक्षात राहू द्या, हायड्रोलिक आम्ल असते. भारतातील पहिला व आशियातील सर्वात मोठा खत कारखाना कोणत्या राज्यात आहे? तर भारतातील पहिला आणि आशियातील सर्वात मोठा जो खत कारखाना आहे तो झारखंड या राज्यात आहे. लक्षात राहू द्या, झारखंड या राज्यात हा खत कारखाना आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते? समता, सुधारक, हरिजन, द हिंदू. तर मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे होते ते समता या वृत्तपत्राचे संपादक होते. लक्षात राहू द्या, समता या वृत्तपत्राचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संपादक होते. भारतीय राज्यघटना दुरुस्ती प्रक्रियेत टिंबटिंबचा सहभाग असतो. मतदार, संसद, न्यायपालिका, राज्य विधिमंडळे. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर संसद हे बरोबर राहील. राज्यघटना दुरुस्ती प्रक्रियेत संसदचा सहभाग असतो. लक्षात राहू द्या, संसदेचा सहभाग असतो. रत्नागिरी जिल्ह्यात कोणती खनिज संपत्ती आढळते? सिलिका, बॉक्साईट, डोलोमाइट का दिलेले सर्व? तर रत्नागिरी जिल्ह्यात यापैकी हे सर्व खनिज संपत्ती आढळते. कोणकोणती? लक्षात राहू द्या, सिलिका, बॉक्साईट आणि डोलोमाइट हे तिन्ही रत्नागिरी जिल्ह्यात खनिज संपत्ती आढळते. तर मित्रांनो, आजचे हे 20 प्रश्न तुम्हाला कसे वाटले ते कमेंटद्वारे नक्कीच कळवा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि अजूनही सांगतो, जे तुमचे मित्र स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील त्यांना आपल्या व्हिडिओची लिंक शेअर करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.